नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। सलग सुट्ट्या आल्याने पर्यटकांची पावलं समुद्र किनाऱ्याकडे वळू लागली होती। अलिबाग समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून येत होती। अलिबाग समुद्र किनारी पर्यटकांना भुरळ पाडण्यासाठी विविध थरारक सफरींचा आस्वाद पर्यटकांना दिला जातो। यात वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी, उंटावरून सफर यांचा समावेश आहे। मात्र काही हौशी पर्यटक सुट्टीच्या रंगाचा भंग करताना दिसून येतात। समुद्र किनाऱ्यावर सुसाट फिरणारी एटीव्ही गाडी फिरवण्याचा आनंद पर्यटक घेत असतात। अनेकदा अति उत्साहामुळे या ठिकाणी अपघात झाल्याचे प्रकारही घडलेत। याच एटीव्हीमुळे अलिबागच्या समुद्रावर बाका प्रसंग ओढवला आणि सारेच हादरले। एटीव्हीची राईड करण्यासाठी एक कुटुंब गाडीवर बसलं होतं। गाडीवर तिघे बसून स्थिर होत नाहीत तोपर्यंत गाडीवर बसलेल्या छोट्या मुलीनं एटीव्हीचं हँडल जोरात फिरवलं। यामुळे क्षणातच अनियंत्रित एटीव्ही भरधाव वेगात पुढे जाऊन गर्दीत घुसली आणि एकच हाहाकार उडाला। यावेळी समोरच काही पर्यटक उंटावर बसून सैर करण्याच्या तयारीत होते। मात्र अनियंत्रित झालेल्या एटीव्ही गाडीची जोरदार धडक उंटाला बसली। अचानक झालेल्या अनुचित प्रकाराने उंट देखील उधळला। यामध्ये उंटावर बसलेल्या महिलेनं उंटाची दोरी शेवटपर्यंत घट्ट धरून ठेवली होती, त्यामुळे ती महिला बालंबाल बचावली। मात्र या प्रसंगात अनेक जण धडपडल्याचं पाहायला मिळालं। कोणाचंही लक्ष नसताना घडलेल्या या आकस्मिक घटनेने घटनास्थळी उपस्थित सर्वच जण गर्भगळीत झाल्याचं पाहायला मिळालं। यामुळे अलिबाग समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नसली तरी पर्यटक आणि व्यावसायिकांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणं गरजेचं आहे। तसंच या ठिकाणी प्रशासनानं देखील पर्यटकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरवण्याची मागणी पर्यटक करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।